ही जी आहे इथे बॉर्डर चेंज होते महाराष्ट्राची आणि इथून आता आपण MP मध्ये जाणार आहोत. थोडंसं MP आणि नंतर पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये आपण घुसणार आहोत. तर हा चेक पॉईंट आहे. ओके, इथं सर्व माल वाहतूक वगैरे गाड्या चेक होतात. होऊ शकतं या ठिकाणी. त्या तिकडे पण एक चेक पॉईंट आहे जो की महाराष्ट्राच्या गाड्या जेव्हा MP मध्ये जातात ना, MPच्या गाड्या महाराष्ट्रात येतात तेव्हा दोन्ही साईडला वेगवेगळे येणाऱ्या जाण्यासाठी जो चेक पॉईंट आहे. हालाकी आपल्या कारला वगैरे इथे काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे, इझिली तुम्ही जाऊ शकता. सहजासहजी चेक करतात, पण मालवाहतूक गाड्या ह्या प्रत्येक गाड्या चेक होतात या ठिकाणी आणि तेव्हाच पुढे जातात. त्यांच्या एंट्रीज वगैरे सगळ्या चेक करून. स्वतःची कार असेल तर काय प्रॉब्लेमच नाही. धड़कन ये कहती है दिल तेरे बिन धड़के ना, एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना. धड़कन ये कहती है दिल तेरे बिन धड़के ना, एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना. तू ही दिल की है रौनक, तू ही जन्मों की दौलत, और कुछ ना जानू बस इतना ही जानू. चन्ना वे चन्ना वे, कुछ तो है तेरे मेरे दरमियां क्यों लगे. तेरे संग इश्क तारी है, तेरे संग खूप छान आहे. भूक लागली. पप्पान गाडी नाही थांबवली जेवायला. तर मित्रांनो पाहू शकता आमचा एक हाल्ट आहे इथे आता मध्ये. आम्ही आता जबलपूरच्या टूवर्स चाललेलो आहे आणि जबलपूरच्या टूवर्स असताना या ठिकाणी आम्हाला आता थोडंसं जरा भूक लागल्यासारखं झालं, तर आम्ही थोडे न्याहारीसाठी थांबलो. आणि ह्यासाठी आता तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो की पोल्युटेड एरिया असतो, त्याच्यातून जेव्हा आपण एखाद्या सुंदर अशा पोल्युशन फ्री एका ठिकाणी येतो त्या केसमध्ये आपण काय पाहतो की जनरली आपल्याला श्वासोश्वास वगैरे व्यवस्थित यायला पाहिजे नाही का. तर आता इथे गाव साईड आहे, तर त्यामुळे या ठिकाणी काही गाई म्हशीसुद्धा आहेत आणि त्यात आता बघू शकता तुम्ही. इथून अजून 8 तासाचा रस्ता बाकी आहे. 8 तासाचा आहे अजून. हा, अरे बापरे. कारण आमचे डायरेक्शन वगैरे काय असेल ना ते सगळं मॅडम साहेब फक्त गाड्या चालवतच. काय बरं परिसारखं कर. आता माझ्या दोन्ही मुली तिथं चहा बिस्किट खात आहेत. जेवण तर आमचं 12 वाजताच झालेलं होतं. म्हणजे आम्ही आज नाश्ता आणि जेवण ॲट द सेम टाइम करून घेतलं. ऑलरेडी तिथे गाडी पंक्चर झाल्यामुळे आम्हाला तर काही जमलं नाही. तर आता तुम्ही इथे बघा या दोघी पण बसतात चहा पित आहेत. परी आहे मस्त चहा पित आहेत. हा चहा टपरी. हे माहिती अजून एक बिस्किट पाहिजे. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या सुहाना सफर ब्लॉगमध्ये. आणि आज तुम्ही पाहत आहात मुंबई टू वाराणसी पार्ट 2. जसं की आमचा कालचा हाल्ट हा नागपूरला होता आणि नागपूरहून आम्ही निघालेलो आहे. आम्ही जवळजवळ आता रस्ता क्रॉस करत चाललेलो आहे, अर्धा पार केलेला आहे. जबलपूर मार्गे आम्ही आता पुढे प्रयागराजला जाणार आहोत आणि प्रयागराजवरून नंतर आमचं डेस्टिनेशन वाराणसी आणि सारनाथ असणार आहे. तर आपल्या व्हिडिओमध्ये बोलून राहा. आम्ही तुम्हाला येणाऱ्या काही अडचणी असतील किंवा काय काय चॅलेंजेस येतात, कसे टॅकल करतो आम्ही, तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट, सकाळी एक मोठी हाईट झाली. आमचं टायर झालं होतं पंक्चर आणि त्यामुळे आम्हाला थोडासा उशीर झाला निघायला. कारण का एवढ्या लवकर इकडे गॅरेज ओपन होणं वगैरे पण खूपच, म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं की एवढा वेळ लागतो. तर जवळजवळ खूप वेळ गॅरेज ओपन झालं, टायर पंक्चर काढला, व्यवस्थित सगळं सामान सेट करून आम्ही निघालेलो आहे.
तर ॲक्च्युली खरंच खूप थ्रिल, एन्जॉयमेंट आणि सर्वच काय अनुभवायला भेटलं. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा आणि आमच्यासोबत राहा. सिनरीज बघा शेतीची मस्तपैकी, किती छान आहे. हे आहे गव्हाचं शेत आहे आणि या ठिकाणी आता रस्त्याने जाताना तर जसं जसं प्रांत चेंज होत जाईल, आपलं राज्य चेंज होत जाईल, तर त्या ठिकाणी उगणारी पिकंही वेगवेगळी असणार आहे. तर तेही आम्हाला जर मिळालं तर आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू. सध्या तर अजून आम्ही महाराष्ट्रातच आहोत. तर आमच्यासोबत बनून राहा आणि प्लीज कमेंट करत राहा व्हिडिओ कसा वाटतोय किंवा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. दोस्त, आपल्या तुमच्या सुहाना सफर चॅनलमध्ये स्वागत आहे. आम्ही काल राहिलेलो O/Oच्या हॉटेलमध्ये. Let's go! ह्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की तुम्ही जर हे रोड बघत असाल तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की ह्या रोडवर लाईटी नाही आहेत. म्हणजे जे स्ट्रीट लाईट्स असतात ना, असं काहीही प्रकार इथे दिसत नाही आहे. तर म्हणून आम्ही नेहमीच हे सांगतो की जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाताय किंवा कुठल्या रिमोट एरियामध्ये जाताय तर रात्रीचं ड्राईव्ह करू नका. ह्याचं हेच कारण आहे. कारण की आता जसं त्याच्या आधीचा व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, ट्रक पलटी झालेला. ट्रकवाले इथे कंटिन्यू असतात, आता पण आहेत. एवढे स्लो चालवत आहेत आणि आजूबाजूला इतकी दरवळ आहे ना त्यांची की आम्ही स्वतः खूप सेफ्टी आत्तासुद्धा चालवतो. विचार करा रात्रीची काय अवस्था असेल. तर ह्या गोष्टीचा विचार करा आणि म्हणून आम्ही नेहमी तुम्हाला सांगत असतो की रात्रीचे गाडी चालवत जाऊ नका. कम हो रहा, कम से कम भोजन पानी आपके नाम से बन जाएगा. आजकल बाबा जी जीपे ही चलता है सब जगह पे. कैश कौन रखता है? आशीर्वाद जाइए विजय रहे कि राजन. हाँ कल लो. गणपती बाप्पा लवकर या ग. तो गाइस ठंडी बहुत है, इधर देख सकते हैं और इधर बहुत ठंडी है. तो फिर आपको कुछ दिखाना है, आप पूरे डर ही जाओगे. परी 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 ठंडी लगती है? नहीं मैं लगता है अरे गाइस इसको ठंडी नहीं लग रही. कैसे कहाँ से लाई इसको पता नहीं. और ये तो चाहिए जब से दिल को मेरे तू लगा है, नींद रातों की मेरी चाहत बातों की. अरे मार दिया रे, मार दिया बाप रे. बहुत अच्छे फूल है. तो फिर अभी ठंडी ठंडी जगह पे हम लोग पहुंचे हैं. इन्स्ट्रुमेंट आहे काहीतरी नाविन्य तुम्हाला देतो. मला खूप बरं वाटतंय. तर आता आम्ही ऑलमोस्ट इथून प्रयागराज हे जवळजवळ 300 किलोमीटर बाकी आहे आणि इथून थंडी वगैरे आता सध्या सुरू झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता धुळकट वातावरण आहे. जंगलचा एरिया आहे आणि प्रत्येक वेळेला जसे प्रांत चेंज होत आहेत तसं तसं तिथलं खाणं वगैरे पण चेंज होतं. आणि हेच आहे भारत देशाची खासियत. सर्व ऋतू सर्व प्रकारचे खानपान आपल्याला इथं मिळतात बघायला.
तर आम्हाला आमची आवड तीच आहे की आम्हाला ही केस बघायचं असतं, प्रत्येकाचं एक स्वप्न. तर आता तुम्ही पाहू शकता, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आमचा खाना खजाना बघा, मम्मीच्या हातामध्ये किती खाना खजाना आहे. मम्मीने दाखवला यार, आपल्याला नाही दिला मम्मीने. ती मम्मी अशी का करते, परी 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 हा परीचा खाना मम्मी नाही दाखवत. बघा आमच्याकडे खाना खजाना हे असं कंटिन्यू आम्हाला काही नाही तर काही चालू राहतात. आणि परी आमची शांत नाही बसू शकत. तर मित्रांनो, आम्ही ॲक्च्युली ना पोचायचं होतं आम्हाला प्रयागराजला, पण रात्रीचे वाजले आम्हाला 9 रिवामध्येच. रिवापासूनचा जो प्रवास आहे प्रयागराजचा जवळपास 2 तासाचा आहे. सकाळी ते गाडी पंक्चर आणि त्याच्यानंतर सुरुवात झाली थोडी लेट, त्यामुळे आम्ही काही निश्चित त्या डेस्टिनेशनला पोहोचलो नाही. पण उद्या सकाळी जरी आम्ही 7-8 वाजता जरी प्रवास सुरू करतो तर प्रयागराजला आम्ही ऑलमोस्ट 2 ते 3 तासात म्हणजे 10-11 वाजेपर्यंत पोहोचू. पण रिस्क नको म्हणून, आणि गाड्या हेवी व्हेकल्स भरपूर रोडवरती होत्या, म्हणून आम्ही ठरवलं की रेवामध्ये स्टॉप घ्यावा. तर आत्ताचा व्लॉग हा आमचा दिवसभरापासूनचा जो काही थोड्या बहुत प्रमाणात ज्या घडामोडी झाल्या त्याबद्दलचा आम्ही अपलोड करत त्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा.